नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सोमवार 9 मार्च 2026. शेतकरी मित्रांनो, नवीन हळदी बाजार समितीमध्ये सुरुवात झालेली असून नव्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच चॅनलच्या माध्यमातून. पण विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे सांगली. राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 8,546 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 13,200 रुपयाचा. सर्वसाधारण दर 16,900 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 26,000 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे नांदेड. आवक आलेली आहे हळदीला 196 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 10,925 रुपये. सर्वसाधारण दर 13,100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 15,000 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली. आवक आलेली आहे हळदीला 1,100 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 12,300 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 13,450 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,600 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे वाशिम. लोकल हळदीला आवक आलेली आहे 60 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 11,200 रुपयाचा. सर्वसाधारण दर मिळाला 12,900 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,325 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे मुंबई. हळदीला आवक आलेली आहे मुंबई या ठिकाणी 224 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 18,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 20,750 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 23,000 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो वसमत. वसमतला लोकल हळदीला आवक आलेली आहे 458 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 10,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 12,350 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,700 रुपये. यानंतरची बाजार समिती पुन्हा सांगली. आवक आलेली आहे राजापुरी हळदीला 4,667 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 13,500 रुपये. सर्वसाधारण दर 17,200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 26,200 रुपये. यानंतरची बाजार समिती पुन्हा वसमत. लोकल हळदीला आवक आलेली आहे 135 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 12,500 रुपयाचा. सर्वसाधारण दर मिळाला 13,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,500 रुपये.